Hello students, welcome back to Ejumore. This is lecture number 7 on the topic units and measurement. बघा लास्ट लेक्चरला आपण एरर ॲनालिसिस हा जो टॉपिक होता जो खूप इम्पॉर्टंट होता, ज्यावर बेस तुम्हाला नीट आणि जेई मध्ये क्वेश्चन्स हे अल्टरनेट इयरला मिळतात म्हणजे मिळतात. त्या टॉपिकची पूर्ण थेरॉटिकल पार्ट आणि काही एक्झाम्पल्स की तो थेरॉटिकल पार्ट नेमका ॲप्लिकेशन्स कसा करायचा, त्याच्यावर बेस न्यूमेरिकल्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलं होतं. त्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकवर बेस जर का आणखी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघायचे असतील किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स करायचे असतील, शिकलेला कन्सेप्ट अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला त्या असाइनमेंट टॉपिकमध्ये ते क्वेश्चन्स मिळून जातील. त्यांचे सोल्युशन्स तुमचे आन्सरसुद्धा दिलेले असतील, तुम्ही ते डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचे. जर तुमच्याकडून ते सॉल्व्ह नाही झाले तर सेम त्या असाइनमेंटचं तुम्हाला व्हिडिओ सोल्युशनसुद्धा मिळेल. जसं आपला हा युनिट कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला त्या असाइनमेंटचे व्हिडिओ सोल्युशनसुद्धा मिळतील. हा जो लेक्चर आहे यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. बघा, युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये दोन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपल्या सिलेबसमध्ये आहेत. पहिला आहे व्हर्नियर कॅलिपर आणि दुसरा आहे स्क्रू गेज. हे दोन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामधला पहिला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तो म्हणजे व्हर्नियर कॅलिपर. त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करू की व्हर्नियर कॅलिपरचा नेमका यूज काय आहे, व्हर्नियर कॅलिपर काय इन्व्हेंट केला आणि त्याच्यानं व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण ॲक्च्युअलमध्ये एखाद्या इन्स्ट्रुमेंटची किंवा एखाद्या ऑब्जेक्टची मेजरमेंट कशा प्रकारे करतो, त्याची कुठले कुठले पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो युझिंग व्हर्नियर कॅलिपर. चला स्टार्ट करूया. पहिलं हेडिंग आहे आपल्या युनिटचं इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. इंट्रोडक्शन टू मेजरमेंट. बघा, समजा एखादा रॉड आहे, हा असा रॉड दिलेला आहे, ए बी लेंथ असलेला, म्हणजे ए टू बी हे त्याचे एंड पॉईंट्स आहेत. हा एक लेफ्ट एंड आहे आणि हा राईट एंड आहे. हा ए बी एक तुम्हाला रॉड दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की सांगितलं की हा जो रॉड आहे त्या रॉडच्या ए आणि बी या एंडपर्यंतचं जेवढं काही डिस्टन्स आहे त्याचं, म्हणजे हा पॉईंट ते हा पॉईंट, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुम्हाला मेजर करायचं आहे. कुठल्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचं. नॉर्मल तुम्ही काय करसाल, ए टू बी पॉईंटचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी तुम्ही जे नॉर्मल स्केल आहे तुमची, अशी स्केल असते आपल्याकडे. त्यामध्ये अशी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 सेंटीमीटर, 1 2 3 4 5 10 2 सेंटीमीटर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 सेंटीमीटर आणि सो ऑन. अशी साधारणपणे 15 सेंटीमीटर लेंथची आपल्याकडे स्केल असते. आपण काय करतो, ही स्केल घेतो, या स्केलचा हा ए पॉईंट जो आहे म्हणजे 0 वाला जो मार्क सिम्बॉल आहे तो ए पॉईंटला पकडतो आणि समोर अशी स्केल अटॅच करून काय करत असतो, याची मेजरमेंट करत असतो आणि बघत असतो की हा जो लेफ्ट एंड आहे या लेफ्ट एंडवर या स्केलचा कुठला पॉईंट जो आहे तो पॉईंट एक्झॅक्टली मॅच करतो आणि त्याला काय म्हणत असतो आपण, तर तो जो रॉड आहे ए बी याची लेंथ. जर सपोज करायचं की तो रॉड आहे त्या रॉडची लेंथ समजा ए पासून स्टार्ट झाला बरोबर ए 0ला आणि बी हा जो एंड आहे हा बी एंड एक्झॅक्टली 3.5 वर मॅच झाला, एक्झॅक्टली 3.5 वर मॅच झाला. तर तुम्ही काय सांगसाल की हा जो रॉड आहे ए बी, या रॉड ए बीची लेंथ काय आहे 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर. पण सपोज करा या स्केलवर हा इथे 3.5 आहे, 6 7 8 9 10, इथे आहे 3.5 आणि इथे आहे 4 आणि त्या रॉड ए बीची लेंथ या 3.5च्या आणि ह्या 3.6च्या एक्झॅक्टली याच्या मध्ये जर अशी लाईज करत असेल, हा रॉडचा लेंथ जो एंड जो आहे बी हा 3.5च्या पेक्षा थोडा जास्त आहे आणि 3.6 पेक्षा थोडा कमी आहे, तर अशा वेळेस तुम्ही एक्झॅक्ट लेंथ या रॉडची सांगू शकणार नाही. का? कारण की काय झालं, या रॉडची लेंथ 3.5च्या थोडी समोर आहे, 3.5 पेक्षा थोडी जास्त आहे, बट 3.6 पेक्षा कमी आहे, 3.6च्या लेफ्टला आहे आणि 3.5च्या राईटला आहे. तर ही मेजरमेंट तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की ही रॉडची लेंथ 0 पासून 3.5 आहे की 3.6 आहे. तुम्ही अप्रॉक्सिमेट आन्सर काय सांगता, 3.5 आणि 3.6 याच्या मध्ये आहे. एक्झॅक्ट तुम्ही सांगू शकणार नाही याची लेंथ किती आहे. म्हणजे इथे काय झाली, तुमची नॉर्मल स्केल
मेजरमेंट करण्यासाठी नॉर्मल स्केल फेल्स ठरली. कुठे? तर अप टू 2 डेसिमल पॉईंट. जर का तुम्हाला कुठल्याही एखादा ऑब्जेक्ट त्याची लेंथ, ब्रेड्थ और विड्थ मेजर करायची असेल नॉर्मल स्केलनुसार, तर तुम्ही मेजरमेंट करू शकता 1 डेसिमल प्लेसपर्यंत. किती? नॉर्मल स्केल कॅपेबल असते मेजरमेंटसाठी कुठपर्यंत? अप टू 1 डेसिमल पॉईंट. 1 डेसिमल पॉईंट म्हणजे तुम्ही नॉर्मल स्केलने मेजरमेंट 0.1, 0.2, 0.3 आणि सो ऑन या सेंटीमीटरपर्यंतची मेजरमेंट तुम्ही नॉर्मल स्केलनं करू शकता. कुठली? 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6 अशी मेजरमेंट जी आहे तुम्ही काय करू शकता? नॉर्मल स्केलनं करू शकता. पण जर तुम्हाला 0.12 किंवा 0.15, 0.18 यासारख्या मेजरमेंट जर करायच्या असतील तर तुमची नॉर्मल स्केल काय होती? फेल्स होती. का? कारण नॉर्मल स्केलमध्ये जे डिजिट मार्क्स केलेले आहेत, एक तर ते 0.1 आहे हा वाला पहिला. त्यानंतर नेक्स्ट मेजरमेंट नॉर्मल स्केल जी करू शकते ती असेल 0.2. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्याची तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे, ब्रेथ मेजर करायची किंवा विड्थ मेजर करायची आहे, तो ऑब्जेक्ट जर 1.12 किंवा 1.25 अशी जर का त्याची एक्झॅक्ट लेंथ असेल तर ही लेंथ तुमची नॉर्मल स्केल मेजर करू शकत नाही. म्हणजे काय झालं तर तुमचा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जो आहे नॉर्मल स्केल जी आपल्या कंपासमध्ये येत असते, कंपास बॉक्समध्ये, ती नॉर्मल स्केल जी साधारणपणे 15 सेंटीमीटरपर्यंत लेंथ अप्रॉक्सिमेटली मेजर करते, त्यापेक्षा एक मोठी येत असते ती 30 सेंटीमीटरपर्यंत मेजर करते. आणि स्मॉलेस्ट जी मेजरमेंट आपण त्या स्केलने करू शकतो ती असते तुमची 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर. पण या 0.1 सेंटीमीटरपेक्षा लहान मेजरमेंट नॉर्मल स्केलचा यूज करून आपण नाही करू शकत. म्हणजे काय होती? तुमचे नॉर्मल स्केलचं जे स्मॉलेस्ट मेजरमेंट आहे की जी नॉर्मल स्केल मेजरमेंट करू शकते ती असते 0.1 सेंटीमीटर, ज्यालाच आपण काय म्हणतो तुमच्या नॉर्मल स्केलचा लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय? तर एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटनं तुम्ही किती स्मॉलेस्ट मेजरमेंट करू शकता, स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट कुठली करू शकता, त्या स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंटला काय म्हणायचं? लिस्ट काउंट. तर नॉर्मल स्केलचा लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. आणि नॉर्मल स्केल तुमची कुठपर्यंत मेजरमेंट करू शकते? अप टू 1 डेसिमल पॉईंट. एका डेसिमल पॉईंटच्या समोरची मेजरमेंट करण्यासाठी नॉर्मल स्केल फेल्स होते. मग जर आपल्याला ही अशी लेंथ मेजर करायची असेल 1.12, 1.25 और 8.05, 8.10 अशा जर का मेजरमेंट तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही नॉर्मल स्केलचा यूज करून त्या मेजरमेंट करू शकत नाही. मग हा काय झाला? हा तर प्रॉब्लेम झाला की जर अशी मेजरमेंट असं ह्या लेंथवाले इक्विपमेंट तुमच्या अशी लेंथ असणारी किंवा असा डायमीटर असणारी, अशी रेडियस असणारे ऑब्जेक्ट डेली लाईफमध्ये तुम्ही बघू शकता. पण मग आता याची मेजरमेंट करायची कशी? मग काय झालं तर पेरी व्हर्नी हे जे फिजिसिस्ट होते त्यांनी काय केलं? व्हर्नियर कॅलिपर हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट केलं, ज्यामध्ये त्यांनी अप टू 2 डेसिमल प्लेसेस म्हणजे जे मॅक्सिमम 95% टाइम्स जे व्हर्नियर कॅलिपर आपण यूज करतो ते 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत मेजरमेंट करू शकते. 3 डेसिमल प्लेसेसपर्यंत मेजरमेंट करणारं व्हर्नियर कॅलिपर सुद्धा अवेलेबल आहे. पण नॉर्मली आपण डिस्कशन करत असताना अप टू 2 डेसिमल प्लेसेसवाला यूज करत असतो आणि जो आपल्या सिलेबसमध्ये आहे. आता काय करू आपण? व्हर्नियर कॅलिपर कसा असतो, त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, कोणत्या पार्टला काय म्हणायचं आणि प्रत्येक पार्ट कुठल्या मेजरमेंटसाठी कुठला पार्ट यूज होतो याचं काय करू? थोडंसं इंट्रोडक्शन बघू आणि त्यानंतर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कसा काढायचा, व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून मेजरमेंट कशी करायची हे काय करू आपण समोर वन बाय वन बघत जाऊ. तुम्हाला कळालं इंट्रोडक्शन मेजरमेंटमध्ये नॉर्मल स्केल का फेल्स ठरली आपली? तर का? कारण नॉर्मल स्केलचा लिस्ट काउंट आहे तो आहे 0.1 सेंटीमीटर, जी स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट आपण नॉर्मल स्केलचा यूज करून मेजर करू शकतो. आणि 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत मेजरमेंट नॉर्मल स्केलचा यूज करून आपण मेजर करू शकत नाही. त्यानंतर बघा व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरचं ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. व्हर्नियर कॅलिपरची डायग्राम दिसत असेल बघा. यामध्ये हा जो आहे ए आणि बी, हा आहे सी आणि
डी आणि हा जो इकडे बॅक साईडला निघालेला आहे ई. आता ए बी सी डी ई नेमके काय असतात तर बघा, ए बी सी डी आणि ई यांना काय म्हणायचं, जॉज. जॉज जॉज किंवा हेड्स आहेत ते ए बी सी डी आणि ई. हे काय आहेत, 5 हेड्स आहेत व्हर्नियर कॅलिपरचे. व्हर्नियर कॅलिपरचे काय 5 हेड्स आहेत. व्हर्नियर कॅलिपरवर बघा तुम्हाला ही एक मार्किंग दिसत असेल 0 1 2 3 4 5 6 7 8. ही जी मार्किंग आहे ही मार्किंग तुमची नॉर्मल स्केल जी आहे. बघा आपल्याकडे व्हर्नियर कॅलिपर आहे, तुम्हाला यावर दाखवतो मी. बघा हा असा असतो व्हर्नियर कॅलिपर. हा आहे व्हर्नियर कॅलिपर. याचं बघा हे जे खालचे 2 हेड दिसत आहेत, कुठले, हे 2. तर डायग्राममध्ये बघा, डायग्राम तुम्हाला अशी दिसत असेल बॅक साईड, ती थोडी ब्लर झाली असेल तर तुम्ही हा बघायचा आहे. हा व्हर्नियर कॅलिपर आहे जो तुम्हाला डायग्राममध्ये दिसतो, सेम हाच आहे, तो फक्त डायग्रामॅटिकल आहे. तर याचे बघा हा एक आणि हा एक, हे ए आणि बी 2 हेड्स आहेत. हा सी आणि डी हे 2 हेड्स आहेत आणि हा बॅक साईडचा ई, हे काय आहेत, 5 हेड्स आहेत. यावर बघा ही जी दिसते ही यावर मार्किंग केलेली आहे. इथून तुम्हाला दिसत असेल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू आहे 12 सेंटीमीटर. ही जी आहे ही आहे तुमची मेन स्केल. कुठली, ही जी नॉर्मल स्केल सारखी दिसते व्हर्नियर कॅलिपरवर, ही काय तुमची मेन स्केल आहे व्हर्नियर कॅलिपरची. हा जो वरतून दिसतोय हा काय तुमचा लॉक आहे, की तुम्हाला एखादी मेजरमेंट करायची असेल, ज्या इन्स्ट्रुमेंट की ज्या इक्विपमेंटची किंवा ज्या ऑब्जेक्टची मेजरमेंट करायची तो ह्या लोअर जॉजमध्ये किंवा अप्पर जॉजमध्ये फिट करायचा आणि ह्या लॉक काय करायचा, अप्पर लॉकनं लॉक करून घ्यायचं. म्हणजे मेजरमेंट करत असताना तुमची मेन स्केलवरचं रिडिंग आणि ही जी आहे या छोट्या बॉक्समध्ये दिसते, छोट्या बॉक्समध्ये दिसते बघा, ह्या लाईन दिसतात छोट्या छोट्या. तर ही जी आहे ही आहे तुमची व्हर्नियर स्केल. ही जी लहान बॉक्समध्ये दिसत आहे ही आहे व्हर्नियर स्केल. हा आहे लॉक. हे 2 अप्पर जॉज आहे किंवा अप्पर हेड्स आहेत, जे डायग्राममध्ये सी डीनं डिनोट केले आहे. ए बी हे लोअर जॉज आहेत, जे डायग्राममध्ये ए बीनं डिनोट केले आहे. हा आहे ई. तर यापैकी आता बघा हे ए बी सी डी आणि ई याचं नेमकं यूज कशासाठी, तर हे जे लोअर जॉज आहेत ए आणि बी, ए आणि बी हे लोअर जॉज जे आहेत यामध्ये आपण काय करतो, एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट असा फिट करत असतो आणि ह्या लॉक हा जो व्हर्नियर स्केल आहे बघा, ही आहे तुमची मेन स्केल. ही जी तुम्हाला लॉंग स्ट्रेट लाईननं दिसत आहे डिनोट केलेली 0 1 2 3 4 5 अप टू 15, ही आहे तुमची मेन स्केल. मेन स्केल काय आहे, मेन स्केल. त्यानंतर ही बघा ही 0 पासून 0 1 2 3 4 अप टू 15 ही जी दिसत आहे 15 लाईन 10 लाईनवाली, ही आहे तुमची व्हर्नियर स्केल. काय आहे, व्हर्नियर स्केल. ही आहे व्हर्नियर स्केल, ही आहे मेन स्केल. हा आहे लॉक, हा आहे लॉक. हा जे आहेत ए आणि बी लोअर जॉज किंवा लोअर हेड हे आउटर डायमीटर मेजर करण्यासाठी यूज करत असतात. कुठलाही एखादा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्टचा जर तुम्हाला आउटर डायमीटर किंवा आउटर रेडियस मेजर करायचे असेल तर तो ऑब्जेक्ट या लोअर जॉजमध्ये फिट करायचा. असा बघा तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली. समजा आता हे आपल्याकडे एक सपोज करायचं ऑब्जेक्ट आहे आणि याचा तुम्हाला काय करायचं आहे, आउटर डायमीटर मेजर करायचा आहे हे आणि या पॉईंटपर्यंतचा. तर तुम्ही काय करणार, तर तो ऑब्जेक्ट काय करणार, असा यामध्ये फिट करणार. झाला फिट. हा फिट झाल्यानंतर हे लॉक करून घेणार. असं लॉक करून घेतल्यानंतर बघणार की मेन स्केलवर कुठलं रिडिंग दिसतंय आणि व्हर्नियर स्केलवरची कुठली लाईन ही मेन स्केलच्या लाईनसोबत एक्झॅक्टली मॅच करत आहे. आणि जर तुम्हाला याचा इंटरनल डायमीटर मेजर करायचा असेल तर हे सेम ऑब्जेक्ट काय करायचं आहे, या अप्पर जॉजमध्ये असं फिट करायचं आहे. अप्पर जॉजमध्ये असं फिट करायचं आहे. आणि परत ही जी आहे व्हर्नियर स्केल आणि मेन स्केलला काय करायचं आहे, असं रिअरेंज करायचं आहे. असं जोपर्यंत यामध्ये फिट बसत नाही तोपर्यंत काय करायचं, याला ओढायचं आहे आणि नंतर लॉक करून घ्यायचं आहे. याच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, याचा इंटरनल डायमीटर मेजर करू शकतो. जर आपल्याला याची डेप्थ मेजर करायची असेल, तर हा जो ई हेड आहे लोअर साईडचा, हा काय करायचा आहे, असा ठेवायचा आहे यामध्ये आणि याला बरोबर व्यवस्थित सेट करायचं आहे, जेणेकरून हे दोन्ही हेड्स एकमेकांना टच झाले पाहिजेत. याच्यानुसार तुम्ही अशी याची डेप्थ
पण मेजर करू शकता. म्हणजे तुम्ही इंटरनल डायमीटर एखाद्या ऑब्जेक्टचा, आउटर डायमीटर आणि डेप्थ तिन्ही काय करू शकता, मेजर करू शकता विथ द हेल्प ऑफ व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय काय आपल्यामध्ये, तर व्हर्नियर कॅलिपरमध्ये आपल्या लक्षात ठेवायचं आहे लोअर जॉज, अप्पर जॉज, लॉक आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ही तुमची मेन स्केल आणि ही व्हर्नियर स्केल. मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल हे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे. लक्षात ठेवण्यासारखं टॉपिक फक्त आपल्याला यामध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्यामध्ये आपल्याला व्हर्नियर स्केलचा यूज होणार आहे आणि ही मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल. हे आहे लोअर जॉज किंवा लोअर हेड म्हणू शकता तुम्ही याला, हे अप्पर जॉज किंवा अप्पर हेड आणि तो डेप्थ मेजर करण्यासाठीचा हेड ई. नॉर्मली तुम्हाला मेन स्केलवरची मार्किंग कुठल्या युनिट्समध्ये आहे बघा, इथे दिसलेली आहे सेंटीमीटर. मेन स्केलची मार्किंग सेंटीमीटर्समध्ये दिलेली राहील. व्हर्नियर स्केल, ही जी व्हर्नियर स्केल आहे याची मार्किंग दिलेली राहणार नाही. बट तुम्ही कुठलाही एखादा व्हर्नियर कॅलिपर जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला एक रिलेशन असं मिळेल की यम डिव्हिजन जे असतात, यम डिव्हिजन्स कुठले, मेन स्केलवर असणारे यम डिव्हिजन हे व्हर्नियर स्केल जी आहे ही स्मॉलेस्ट युनिटवाली किंवा ही लहान साईजवाली, तर याच्या एन डिव्हिजन सोबत मॅचअप करत असतात, एन डिव्हिजन सोबत इक्वल असतात. आता एम डिव्हिजन एन डिव्हिजन काय हे आपण ज्यावेळेस आता समोर लिस्ट काउंट बघू ना त्यावेळेस तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा सांगतो मी, प्रॅक्टिकल जो मोस्ट 99 म्हणजे 95% जो व्हर्नियर कॅलिपरवर बेस तुम्हाला क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये त्याचं पण आपण एम आणि एनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि याचा लिस्ट काउंट वगैरे व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायचे आपण बघूच. व्हर्नियर कॅलिपरचं कन्स्ट्रक्शन तुमचं क्लिअर झालं. मेन स्केल, व्हर्नियर स्केल, अप्पर हेड्स और अप्पर जॉज, लोअर हेड्स और लोअर जॉज आणि ई फॉर मेजरमेंट ऑफ डेप्थ कुठल्या एखाद्या ऑब्जेक्टची किंवा एखाद्या स्मॉलेस्ट होलची. हे तुमचं व्हर्नियर कॅलिपरचं जनरल इंट्रोडक्शन आणि कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे डिफरंट पार्ट्स. त्यानंतर बघा लिस्ट काउंट. काय आहे लिस्ट काउंट, ज्याला आपण एलसीने सुद्धा डिनोट करत असतो, लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंट म्हणजे काय, तर नॉर्मल स्केलमध्ये आपण बघितलं की नॉर्मल स्केल जी आहे तुमची मीटर स्केल ज्याला म्हणतो आपण, त्यांना आपण जी स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट करू शकतो ती किती होती, 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर म्हणजे लिस्ट काउंट म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट मेड बाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. त्याला काय म्हणायचं लिस्ट काउंट. काय स्मॉलेस्ट पॉसिबल measurement, smallest possible measurement by an equipment or measuring instrument, equipment or measuring instrument or measuring इन्स्ट्रुमेंट. कुठलं एखादं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे किंवा इक्विपमेंट आहे त्यानं जी काही स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट आपण करू शकतो त्या स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंटला काय म्हणायचं आहे लिस्ट काउंट. इज लिस्ट काउंट. लिस्ट काउंट एलसी. मग आता बघा आपण काय करू, व्हर्नियर कॅलिपरची जी आपली एक जनरल इंट्रोडक्शनवाली डायग्राम काढू. बघा हा आहे तुमचा व्हर्नियर कॅलिपर, त्याच्यावर असे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशा मेन स्केलची लाईन आहे. ही आहे तुमची मेन स्केल MS. आणि बघा इथून अशी एक व्हर्नियर स्केल आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ज्याच्यावर या 10 लाईन्स आहेत, ज्या 10 लाईन्स व्हर्नियर स्केलवरच्या 10 लाईन्स मेन स्केलवरच्या 9 लाईन्ससोबत एक्झॅक्टली मॅच करत आहेत. व्हर्नियर स्केलवर 10 लाईन्स, व्हर्नियर स्केलवरच्या 10 लाईन्स मेन स्केलच्या 9 लाईन्ससोबत एक्झॅक्टली मॅच करत आहेत. म्हणजे काय, आता तुम्हाला जर म्हटलं यावरून तुम्ही स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट कोणती करू शकता, स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट कुठली करू शकता, तर जो लिस्ट काउंट आहे किंवा जे स्मॉलेस्ट मेजरमेंट आहे जे आपण युजिंग व्हर्नियर कॅलिपर करू शकतो ते असतं तुमचं 1 MSD
MSD म्हणजे मेन स्केल डिव्हिजन, मेन स्केलवर असणारं स्मॉलेस्ट पॉसिबल डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केलमध्ये असणारं स्मॉलेस्ट पॉसिबल डिव्हिजन. म्हणजे काय, तर तुम्ही व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून जी स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट करू शकता ती असते मेन स्केलवरचा एक स्मॉलेस्ट डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केलवरचा एक स्मॉलेस्ट डिव्हिजन. लिस्ट काउंट काय असेल व्हर्नियर कॅलिपरचा, 1 MSD मायनस 1 VSD, 1 MSD मायनस 1 VSD. एक MSD म्हणजे मेन स्केल जी आहे यामध्ये दिसते तुम्हाला, ही मेन स्केल नॉर्मली 95% केसेसमध्ये सेंटीमीटरमध्ये मार्क केलेली असेल व्हर्नियर कॅलिपरची. व्हर्नियर स्केल तुम्हाला व्हर्नियर स्केलची मार्किंग कुठल्या युनिट्समध्ये ही दिलेली नसते, 99% केसेसमध्ये दिलेली नसते. मग आता तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार की यामध्ये एक डिव्हिजन हे कुठल्या लेंथमध्ये की कुठल्या युनिट्समध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये की नॅनोमीटर, कुठल्या युनिटमध्ये आहे. तर बघा, लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला, लिस्ट काउंट हे 1 MSD मायनस 1 VSD. MSD म्हणजे महेंद्रसिंग धोनी नाही, मेन स्केल डिव्हिजन. VSD म्हणजे व्हर्नियर स्केल डिव्हिजन. मेन स्केलवरचा एक स्मॉलेस्ट डिव्हिजन मायनस व्हर्नियर स्केलवरचा एक स्मॉलेस्ट डिव्हिजन, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स हा लिस्ट काउंट असतो. कशाचा, व्हर्नियर कॅलिपरचा, व्हर्नियर कॅलिपरचा. याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युले जर का तुम्ही पाठ केले तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्समध्ये तुम्ही अडकू शकता. त्यामुळे काय करायचं आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, कन्सेप्ट लर्न करायचं आहे की लिस्ट काउंट ॲक्च्युअलमध्ये काढायचा कसा. तुम्हाला जर लिस्ट काउंट कसा काढायचा फॉर्म्युला क्लिअर असेल तर तुम्ही क्वेश्चन्स कसाही घुमून फिरून विचारला तर तुम्ही त्याला अप्रोच करून व्यवस्थित आन्सर काढू शकता. जे फॉर्म्युला पाठ करतील त्यांना कन्सेप्च्युअल क्वेश्चन्समध्ये काय होईल, प्रॉब्लेम येईल सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, काय आहे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला बघा. त्यानंतर आणखी तुम्हाला एक रिलेशन दिलेलं असतं बघा. यामध्ये काय सांगितलं मी की मेन स्केलवरचे 10 डिव्हिजन, काय मेन स्केलचे 10 डिव्हिजन्स, 10 डिव्हिजन्स कुठल्यावरचे, व्हर्नियर स्केलचे 10 डिव्हिजन हे मेन स्केलच्या 9 डिव्हिजन सोबत मॅच करत आहेत, मेन स्केलच्या 9 डिव्हिजन सोबत मॅच करत आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, आपल्याला मेन स्केलचे डिव्हिजन्स दिलेले असतात, कशामध्ये असतात ते मार्क, सेंटीमीटरमध्ये. म्हणजे तुम्हाला व्हर्नियर स्केलचा एक डिव्हिजन किती मेन स्केल डिव्हिजनच्या प्रपोर्शनमध्ये आहे, किती मेन स्केलच्या प्रपोर्शनमध्ये आपण काढू शकतो हे या रिलेशनवरून काढता येईल. आता हे नंबर्स घेतलेले हे 95% केसेसमध्ये तुम्हाला हेच रिलेशन मिळेल की 10 डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल इज इक्वल टू 9 डिव्हिजन ऑन मेन स्केल. बट कधी कधी याच्यापेक्षा वेगळे असू शकतं. कधी तुम्हाला व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन कमी दिसू शकते, मेन स्केलचे जास्त दिसू शकते. जे 2016 असंच क्वेश्चन आलेला होता. म्हणून आपण काय करू, हे नंबर्समध्ये न घेता एका जनरल इंट्रोडक्शन म्हणजे जनरल अल्फाबेट्समध्ये घेऊ की व्हर्नियर स्केलवरचे डिव्हिजन घेऊ n, मेन स्केलवरचे डिव्हिजन घेऊ m आणि त्याच्यापासून लिस्ट काउंटचा एक जनरल फॉर्म्युला जो तुम्ही जर का लक्षात ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आणि तो फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, ज्याच्यावर बेस तुम्हाला जेईमध्ये आतापर्यंत आलेले सगळे क्वेश्चनला कन्सेप्च्युअली तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. म्हणजे पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही जर का व्हर्नियर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला जर बघितला तर लिस्ट काउंटचे वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते फॉर्म्युले वाचून तुम्ही काय होऊ शकता, कन्फ्यूज होऊ शकता. त्यामुळे काय करायचं आहे, जो फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन हा असतो लिस्ट काउंट कशाचा, व्हर्नियर कॅलिपरचा. आणि सपोज करायचं आहे की त्या व्हर्नियर कॅलिपरमध्ये n डिव्हिजन आहे, n डिव्हिजन्स कुठले, व्हर्नियर स्केलवरचे हे एक्झॅक्टली इक्वल आहेत किंवा एक्झॅक्टली बरोबर मॅचअप करत आहेत मेन स्केलच्या m डिव्हिजन सोबत, m डिव्हिजन्स ऑन मेन स्केल. म्हणजेच 1 डिव्हिजन किंवा 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे किती येणार, मग 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला या रिलेशनवरून, ह्या n याला डिवाइड करायचं, m अपॉन n मेन स्केल डिव्हिजन, m अपॉन n मेन स्केल डिव्हिजन. यामध्ये m काय आहे, डिव्हिजन्स आहेत मेन स्केलचे, n काय आहे, डिव्हिजन आहे व्हर्नियर स्केलचे. एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन किती मिळेल, m अपॉन n मेन स्केल डिव्हिजन. तर या 1 VSD ची व्हॅल्यू काय करायची, त्या फॉर्म्युल्यामध्ये ती पुटअप करायची. काय मिळेल तुम्हाला लिस्ट काउंट 1 MSD मायनस m अपॉन n MSD, m अपॉन n MSD. यामधून 1 MSD जर का तुम्ही कॉमन काढला तर काय मिळेल तुम्हाला, 1
MSD इंटू 1 मायनस M बाय N. तर लिस्ट काउंटचा तुम्ही हावाला फॉर्म्युला जर का लक्षात ठेवायचा आहे तर लिस्ट काउंटचा हावाला फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. लिस्ट काउंट इज इक्वल टू काय 1 MSD. त्याला व्यवस्थित लिहून घ्या एकदा, थांबा. काही लिस्ट काउंटचा फॉर्म्युला कसा लिहू शकतो तुम्ही 1 MSD इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस M बाय N. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर का तुम्हाला लक्षातच ठेवायचा असेल फॉर्म्युला तर लिस्ट काउंट कशाचा, वर्नियर कॅलिपरचा. 1 MSD म्हणजे मेन स्केलवर असणारा स्मॉलेस्ट डिव्हिजन इंटू 1 मायनस M बाय N. M काय मेन स्केलवरचे असणारे नंबर ऑफ डिव्हिजन्स, N काय मेन स्केलची M डिव्हिजन वर्नियर स्केलच्या N डिव्हिजनच्या जे एक्झॅक्टली इक्वल असतात, इक्वल बॅलन्स करतात ते. आणि याच्यावरून तुम्हाला मिळेल लिस्ट काउंट कशाचा, वर्नियर कॅलिपरचा. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. बट ॲक्च्युअलमध्ये कसा काढायचा तर लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD मायनस 1 VSD. 1 MSD मायनस 1 VSD. आणि हे अशा पद्धतीने असतं. तुम्हाला बघा ही मेन स्केल इथं 0 असतो, हा 1 2 3 4 5 आणि हा 10. आणि ही जी तुमची ही मेन स्केल आहे. वर्नियर स्केलचा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही 10 नंबरची लाईन याच्या 9 नंबरच्या या लाईनसोबत मॅचअप करत आहे. तुम्हाला बघा दिसत असेल, झूम करून बघा, हे दिसत असेल. ह्या 10 लाईन्स आहेत, या 9 लाईनसोबत काय करताय मेन स्केलवरच्या एक्झॅक्टली इक्वल आहेत. 95% केसेसमध्ये तुम्हाला हा अशा पद्धतीचाच वर्नियर कॅलिपर मिळेल. बट सम केसेसमध्ये याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. म्हणून आपण काय करायचं, हा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ज्यामध्ये M आणि N च्या व्हॅल्यू अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम जसा विचारला आहे तशा तुम्ही चेंजेस करून त्याला सॉल्व्ह करू शकता. आहे लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट जी आपण काय करू शकतो, एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटनं त्याचा यूज करून मेजर करू शकतो. सगळ्यात स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान, त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. त्याला काय म्हणायचं, लिस्ट काउंट. ओके. त्यानंतर बघा जनरल वर्नियर कॅलिपर जो मी तुम्हाला सांगितलं 95% केसेसमध्ये कुठला येणार, 95% केसेसमध्ये तुम्हाला 10 डिव्हिजन्स कशावरचे, वर्नियर स्केलवरचे 10 डिव्हिजन्स वर्नियर स्केलचे हे बॅलन्स मिळणार, इक्वल मिळणार कशाच्या, 9 डिव्हिजन्स ऑन मेन स्केल. 9 डिव्हिजन्स ऑन मेन स्केल म्हणजे तुम्हाला 1 वर्नियर स्केल डिव्हिजन किती मिळणार, तर 9/10 मेन स्केल डिव्हिजन. तुम्ही लिस्ट काउंटच्या फॉर्म्युल्यामध्ये जरी व्हॅल्यू पुटअप केली, लिस्ट काउंट काय असतो तुमचा 1 MSD इंटू 1 मायनस M बाय N. इथे M बाय N ची व्हॅल्यू काय मिळाली, 9/10. आणि मेन स्केल डिव्हिजनचे जनरल केसेसमध्ये 1 MSD ची व्हॅल्यू जी असते की स्मॉलेस्ट पॉसिबल मेजरमेंट किंवा स्मॉलेस्ट जे युनिट असतं कशावरचं, मेन स्केलचं, ते असतं 0.1 सेंटीमीटर. काय असतं, 1 MSD असतो 0.1 सेंटीमीटर. का, कारण की वर्नियर स्केलची जी मेन स्केल आहे ती तुमच्या नॉर्मल स्केलच्या एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट असते. यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या तर तुम्हाला मिळेल 0.1 1 मायनस 9/10 सेंटीमीटर. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 10 - 9 1/10 म्हणजे 0.1/10 सेंटीमीटर. म्हणजेच हे काय मिळतं तुम्हाला 0.01 सेंटीमीटर. म्हणजे लिस्ट काउंट 95% केसेस किंवा जनरल वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट काय असतो मग 0.01 सेंटीमीटर. म्हणजेच वर्नियर कॅलिपरचा यूज करून तुम्ही अप टू 2 डेसिमल प्लेसेस, तुम्हाला ते दिसतंय की 0.01 डेसिमल पॉईंट नंतर 2 प्लेसेसपर्यंत मेजरमेंट करण्यासाठी वर्नियर कॅलिपर कॅपेबल असतो. वर्नियर कॅलिपर अप टू 2 डेसिमल पॉईंटपर्यंत मेजरमेंट करण्यासाठी कॅपेबल असतो. म्हणजे जो मेन स्केलचा आपला प्रॉब्लेम होता काय, की मेन स्केल तुमचा 1.12 8.50 7.38 अशा ज्या मेजरमेंट आहे, ह्या मेजरमेंट तुमची नॉर्मल स्केल करू शकत नव्हती. पण ही मेजरमेंट आता वर्नियर कॅलिपरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, या टाईपची मेजरमेंट सुद्धा करू शकता. हे काय झाला, ॲडव्हान्टेजेस झाला वर्नियर कॅलिपरचा.
म्हणून व्हर्नियर कॅलिपर बघा अशा टाईपच्या अप टू 2 डेसिमल प्लेसेसच्या ज्या मेजरमेंट करायच्या असतील तिथे तुमच्या नॉर्मल स्केलपेक्षा व्हर्नियर कॅलिपर प्रेफर केला जातो. अप टू 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत म्हणजे मोर ॲक्युरेट मेजरमेंट यापासून आपल्याला मिळते. हा आहे तुमचा जनरल व्हर्नियर कॅलिपर, ज्यामध्ये तुम्हाला लिस्ट काउंटचं हे रिलेशन मिळेल, तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण केव्हा हे याच्याकडे पण बघायचं, जेव्हा मेन स्केलच्या 9 डिव्हिजन ह्या व्हर्नियर स्केलच्या 10 डिव्हिजनच्या एक्झॅक्टली इक्वल असतात, फक्त तेव्हाच. जर याच्यापेक्षा वेगळं रिलेशन असेल तेव्हा एम आणि एनचा तो जनरल फॉर्म्युला आहे हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्या एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे पण दिलेलं असेल की मेन स्केलची मार्किंग कशा पद्धतीची आहे, सेंटीमीटरमध्ये आहे, मिलीमीटरमध्ये आहे, मीटरमध्ये आहे किंवा एनी अदर पॅरामीटरमध्ये आहे. हा आहे जनरल व्हर्नियर कॅलिपर. एक्झाम्पल एक क्वेश्चन बघू आपण. काय क्वेश्चन 1, इन व्हर्नियर कॅलिपर बघा काय दिलेलं आहे. व्हर्नियर कॅलिपरमध्ये एन डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केलवर किती आहे, एन डिव्हिजन. व्हर्नियर स्केल कोइन्साइड्स विथ n-1 डिव्हिजन ऑन मेन स्केल. n-1 डिव्हिजन ऑन मेन स्केल, ज्यामध्ये इन विच 1 डिव्हिजन इज रिप्रेझेंट्स 1 mm. मेन स्केलवरचा एक डिव्हिजन बघा. दिलेलं इन्फॉर्मेशन लिहून घेऊ आपण. काय आहे सोल्युशनमध्ये बघा काय आहे दिलेलं. n डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल, n व्हर्नियर स्केल डिव्हिजन, n व्हर्नियर स्केल डिव्हिजन कोइन्साइड्स म्हणजे एक्झॅक्टली इक्वल आहेत कशाच्या, n-1 डिव्हिजन ऑन मेन स्केल. कॅपिटल n-1 डिव्हिजन्स ऑन किंवा मेन स्केल डिव्हिजन. हे रिलेशन मिळालं पहिल्या स्टेटमेंटवरून. आणि आणखी काय दिलेलं आहे, 1 डिव्हिजन रिप्रेझेंट्स 1 mm. कशावरचं, मेन स्केलवरचं. म्हणजेच तुम्हाला 1 MSD ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 mm. mm मीन्स मिलीमीटर. mm मीन्स मिलीमीटर. द लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट इन सेंटीमीटर शुड बी. काय करायचं आहे आपल्याला, लिस्ट काउंट काढायचं आहे. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. बघा याची कॅल्क्युलेशन कशी करायची. काय दिलेलं आहे आपल्याला, n व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे इक्वल आहे, एक्झॅक्टली कोइन्साइड करतात, इक्विव्हॅलंट आहे n-1 मेन स्केल डिव्हिजनच्या. याच्यावरून तुम्हाला 1 VSD ची व्हॅल्यू काय मिळेल, n-1 अपॉन n मेन स्केल डिव्हिजन. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय आहे, 1 MSD इंटू 1 मायनस m अपॉन n. इथे m अपॉन n ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला, n-1 अपॉन n. यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या. 1 MSD काय आहे, 1 mm. आणि हा काय आहे, 1 मायनस n-1 अपॉन n. याला सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, nचं क्रॉस मल्टिप्लिकेशन n-n प्लस 1 अपॉन n. सेंटीमीटरमध्ये आहे 1 अपॉन n सेंटीमीटर. 1 अपॉन n हा मिळेल मिलीमीटर. 1 अपॉन n मिलीमीटर. बट आपल्याला मिलीमीटरमध्ये विचारलेलं आहे का, नाही. कशामध्ये विचारलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये. तर मिलीमीटर म्हणजे काय असतो, 10⁻³ मिलीमीटर म्हणजे 10⁻³ म्हणजे हा मिळतो 10⁻³ अपॉन n मीटर. याला जर का तुम्ही वरती 10 ने खाली 10 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, वरती 10 ने आणि वरती 10⁻³ आहे आणि खाली 10 ने डिवाइड केलं तर वरती पॉवर +1 -3 -2 म्हणजे 10⁻² म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजे ह्या मिळेल तुम्हाला 1/10n सेंटीमीटर. 1/10 सेंटीमीटर. म्हणजे लिस्ट काउंट काय मिळाला तुम्हाला या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी किंवा पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी लिस्ट काउंट मिळाला व्हर्नियर कॅलिपरचा 1/10n सेंटीमीटर. 1/10n सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन 3. ऑप्शन नंबर 3 काय आहे तुमचं, करेक्ट आहे. अशा पद्धतीने काय करायचं, दिलेल्या इन्फॉर्मेशनला इक्वेशनमध्ये अरेंज करायचं आहे. हा फॉर्म्युला जनरेट करायचा आहे. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलात, यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या की डायरेक्टली तुम्हाला 2-3 स्टेप्समध्ये आन्सर मिळून जाईल. पॉज करून तुम्ही नोट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर बघा क्वेश्चन सेकंड काय दिलं यामध्ये, 1 सेंटीमीटर ऑन द मेन स्केल. 1 सेंटीमीटर ऑन द मेन स्केल ऑफ व्हर्नियर स्केल ऑफ व्हर्नियर कॅलिपर इज डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स. काय सांगितलेलं आहे, जशी दिलेली लाईन तशी काय करायचं, व्हिज्युअलाइज करायचं आहे.
सपोज करायचा आहे हा मेन स्केलचा 1 सेंटीमीटर आहे एवढा, हा काय आहे 1 सेंटीमीटर आहे मेन स्केलवरचा. काय सांगितलेलं आहे, मेन स्केलवरचा 1 सेंटीमीटर व्हर्नियर कॅलिपरचा 10 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड आहे. किती? 10. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत काढू एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अनइक्वल दिसतंय तरी पण काय सांगितलेलं आहे, सपोज करायचं आहे की हे जे आहे एवढं हे 1 सेंटीमीटर आहे आणि हे जे आहे हे 1 सेंटीमीटर 10 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केले, जसं स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे तसं. ओके. 20 डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड्स विथ 8 स्मॉल डिव्हिजन ऑन द मेन स्केल. काय दिलेलं आहे, व्हर्नियर स्केलवरचे 20 डिव्हिजन हे मेन स्केलच्या 8 डिव्हिजन सोबत मॅच करत आहेत. व्हॉट विल बी द लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर, किंवा त्या कॅलिपरचा लिस्ट काउंट काय आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, 20 व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे इक्वल आहेत 8 मेन स्केल डिव्हिजनच्या. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक व्हर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू मिळेल लगेच काय, 8/20 मेन स्केल डिव्हिजन. हे एक रिलेशन तुम्हाला सेकंड लाईनवरून मिळालं. पहिल्या लाईनवरून तुम्हाला काय मिळालं, 1 सेंटीमीटर 10 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड आहेत, म्हणजे 1 MSD ची व्हॅल्यू किती मिळेल, म्हणजे 1 MSD ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, वन MSD ची व्हॅल्यू किती मिळेल, यावरून 1/10 सेंटीमीटर. 1/10 सेंटीमीटर का लिहिलं, कारण की मेन स्केलवरचा 1 सेंटीमीटर हा 10 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे एक स्मॉलेस्ट युनिट किती असेल, 1/10 सेंटीमीटर. 1/10 सेंटीमीटर. 1 MSD ची व्हॅल्यू मिळाली, 1 VSD ची व्हॅल्यू मिळाली. तुम्ही लिस्ट काउंटचा फॉर्म्युला यूज करू शकता. लिस्ट काउंट काय असतो आपला, 1 MSD इंटू 1 मायनस M/N. 1 मायनस M/N. आता M/N चा रेशो दिलेला आहे आपल्याला 8/20 आणि MSD ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 1/10 सेंटीमीटर आणि हा आहे 1 मायनस 8/20. 1/8/20. बघा आता 20चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 20 मायनस 8 12 आणि 10 इंटू 20 200. 12/200 काय मिळेल, हा 12/200. 12/200 सेंटीमीटर. तर बघा हे 200ला कसं लिहू शकतो आपण, 2 × 10⁻². पॉवर 2 वरती गेल्यानंतर बनेल -2 आणि या 2 ने या 12ला डिवाइड करायचं 6. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, 6 × 10⁻². 6 × 10⁻² म्हणजेच 0.006 सेंटीमीटर. 0.006 -1 सॉरी 0.006 मिळेल का नाही, फक्त 0.06. कुठे होतं आपण, इथे होतं आहे ना. अच्छा नाही, हा एक्झाम्पल होता आपला. कुठला होता, हा क्वेश्चन नंबर 2. 1 सेंटीमीटर ऑन 2 मेन स्केल. याला आपण कॅल्क्युलेट केलं होतं. काय आन्सर आलं होतं आपलं, 1 MSD ची व्हॅल्यू होती 1/10 सेंटीमीटर, म्हणजेच हा होता 0.1 सेंटीमीटर. आणखी दिलेलं होतं काय, 20 व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे 8 मेन स्केल डिव्हिजनच्या इक्वल आहेत. याच्यावरून 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजनची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली होती 8/20 मेन स्केल डिव्हिजन. मग यामध्ये क्वेश्चन्समध्ये लिस्ट काउंटच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या आपण. तर लिस्ट काउंट मिळाला 1 MSD इंटू 1 मायनस 8/20. 1 MSD किती मिळाला, 0.1 आणि हा मिळाला 20 मायनस 8/20. हा कशामध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये. 20 मायनस 8 12 म्हणजे 0.1 इंटू 12/20.
तर या 20नं काय केलं आपण, ही पॉवर वरती पाठवली आणि या 2नं 6ला डिवाइड केलं, म्हणजे पॉवर किती झाली -2. हे 0.1 आणि 0.2 म्हणजे 0.06 सेंटीमीटर, 0.06 सेंटीमीटर. हा काय मिळेल, लिस्ट काउंट मिळेल. कशाचा, दिलेल्या क्वेश्चन्समध्ये विचारलेल्या वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट. कसं केलं आहे, 20लाच कसं लिहू शकतो आपण, 20 म्हणजे असतं तुमचं 2 × 10⁻1. ही पॉवर 1 अगोदर डिनॉमिनेटरला प्रेझेंट होती, न्युमरेटरला गेल्यानंतर झाली -1. ऑलरेडी 0.1 होता, त्याला -1 मल्टिप्लाय केल्यानंतर काय झाला 0.01. या 2नं 12ला डिवाइड केलं, 6 मिळाला. 6 × 0.01 म्हणजे 0.06 युनिट आहे सेंटीमीटरमध्ये, युनिट आहे सेंटीमीटर. हा झाला लिस्ट काउंट या दिलेल्या क्वेश्चन्समधल्या वर्नियर कॅलिपरचा. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, काय दिलेलं आहे, द nth डिव्हिजन ऑन मेन स्केल कोइन्साइड विथ द n+1th डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. काय दिलेलं आहे, nth मेन स्केल डिव्हिजन हे कोइन्साइड करत आहेत n+1th वर्नियर स्केल डिव्हिजन, n+1th वर्नियर स्केल डिव्हिजन. 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू A युनिट्स. काय, 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू A युनिट. आता हा बघा, हा जनरल क्वेश्चन आहे. A युनिट, युनिट पण सांगितलेलं आहे का आपल्याला, नाही, A युनिटमध्ये दिलेलं आहे. फाइंड द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. आता लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच, लिस्ट काउंट काय आहे, 1 MSD × 1 - m/n. आता m/n चा रेशो कशावरून मिळेल आपल्याला, या क्वेश्चन याला जर इक्वेशनला रिअरेंज केलं आपण तर n/n+1 MSD इज इक्वल टू 1 VSD. 1 VSD याच्यावरून m/n ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, n/n+1. 1 MSD किती आहे, A युनिट, म्हणजे A × 1 - n/n+1. हा बघा, हा JEE 2010 मध्ये आलेला, मे बी 2010 की 2011 मध्ये आलेला क्वेश्चन्स आहे. त्यावेळेस मेन्स ॲडव्हान्स काही नव्हतं, त्यावेळेस एकच JEE होती, ती ॲडव्हान्सच होती. त्यामध्ये आलेला क्वेश्चन्स आहे. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, n+1 कॉमन डिनॉमिनेटर, हा n+1 -n + n-1 एकमेकांसोबत कॅन्सल होतो. बघा हे कसं होतं, A × n+1 हा -n आणि डिनॉमिनेटर त्यांचा n+1, हा n + n - n कॅन्सल, न्यूमरेटरला राहतो A/n+1, A/n+1. हा मिळतो तुम्हाला लिस्ट काउंट कशाचा, वर्नियर कॅलिपरचा, वर्नियर कॅलिपरचा. बघा हे रिलेशन आपल्याला इक्वेशनमध्ये दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. त्याला काय केलं आपण, या इक्वेशनला रिअरेंज केलं. हा फॉर्म्युला आपल्याला लिस्ट काउंट वर्नियर कॅलिपरचा कॅल्क्युलेट करण्याचा माहिती. यामध्ये m/n ची व्हॅल्यू ती पुटअप केली, सिम्पली रिअरेंज केल्या टर्म आणि फायनल आन्सर मिळालं, फायनल आन्सर मिळालं. हा JEE 2010 मध्ये आलेला क्वेश्चन्स आहे. त्यावेळेस मेन्स ॲडव्हान्स काही नव्हतं, एकच एक्झाम होती, ती ॲडव्हान्सच होती, JEEची ॲडव्हान्स. त्यामध्ये आलेला क्वेश्चन्स आहे लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपरचा. पॉज करून तुम्ही नोट करून घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन्स, काय, इन वर्नियर कॅलिपर द मेन स्केल इज मार्क इन mm. काय दिलेलं आहे, वर्नियर कॅलिपरमध्ये एक मेन स्केल आहे, ती मिलीमीटरमध्ये मार्क केलेली आहे. आणि 20 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्विव्हॅलंट टू 16 मेन स्केल डिव्हिजन. वर्नियर स्केलच्या 20 डिव्हिजन मेन स्केलच्या 16 डिव्हिजनच्या इक्विव्हॅलंट आहे. तर लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्ही पॉज करून सेल्फ स्वतः ट्राय करू शकता. अगोदर स्वतः ट्राय करा व्हिडिओ पॉज करून, नाही झालं तर एक्झॅक्ट समोर काय करायचं, व्हिडिओ ऑन करून आन्सर बघायचं आहे. काय दिलेलं आहे बघा, 1 MSD ची व्हॅल्यू दिलेली आहे, डायरेक्टली दिलेली आहे का नाही, स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे की वर्नियर कॅलिपरमध्ये मेन स्केल ही मिलीमीटरमध्ये मार्क केलेली आहे. म्हणजे 1 MSD काय असला पाहिजे, 1 mm. 1 MSD काय असला पाहिजे, 1 mm. आणखी काय दिलेलं आहे, 20 VSD. 20 वर्नियर स्केल डिव्हिजन हे इक्वल आहेत कशाच्या, 16 मेन स्केल डिव्हिजनच्या, 16 मेन स्केल डिव्हिजनच्या. म्हणजे याच्यावरून तुम्हाला 1 वर्नियर स्केल डिव्हिजन इक्वल टू किती मिळाला, 16/20 मेन स्केल डिव्हिजन. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय आहे, 1 MSD × 1 - m/n. m काय आहे, डिव्हिजन ऑन मेन स्केल, n काय आहे, डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल. m/n रेशोची व्हॅल्यू किती मिळाली, 16/20. हा आहे mm मीन्स हा मिलीमीटरमध्ये आहे, 1 - 60/20, 1 -
1 मायनस 60/20. आता 20 मायनस 60 4/20 काय मिळेल हा 4/20 mm. 4 1 4 4 5 20 आणि 1/5 म्हणजे 0.2. 1/5 म्हणजे 0.2 म्हणजे हा किती मिळाला 0.2 mm. 0.2 mm काय मिळाला लिस्ट काउंट. 0.2 mm मिळाला लिस्ट काउंट कशाचा वर्नियर कॅलिपरचा. आता रीडिंग बाय वर्नियर कॅलिपर. आता वर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण रीडिंग कशी काढायची तर बघा वर्नियर कॅलिपरचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवलेलं होतं मी. हे असं होतं वर्नियर कॅलिपर आपला. यामध्ये सपोज करायचा हा जो आपला स्टायलस दिलेला आहे याचा समजा तुम्हाला काय करायचं आहे आउटर डायमीटर मेजर करायचा आहे. तर स्टायलस काय करायचा हा किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो काय करायचा या लोअर जॉज जे आहे किंवा लोअर एज जे आहे त्यामध्ये असा फिट करायचा आहे. बरोबर एक्झॅक्टली फिट झाल्यानंतर हा जो लॉक आहे वरच्या साईडचा हा लॉक काय करायचा असा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघायचं आहे हा लॉक केल्यानंतर की या वर्नियर स्केलवरचा जो 0 आहे वर्नियर स्केलवर जो 0 मार्क केलेला आहे पहिली लाईन आहे ती या मेन स्केलवरच्या कितव्या लाईनसोबत एक्झॅक्टली मॅच करत आहे. एक्झॅक्टली जर मॅच करत असेल तर तेच काय झालं तुमचं रीडिंग झालं त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं. पण सपोज करायचं पहिली केस आहे की ज्यामध्ये समजा ही मेन स्केल आहे तुमची. मेन स्केलचा आहे हा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि खाली आहे ही वर्नियर स्केल. आणि वर्नियर स्केल तुम्ही काय केलं या लोअर असे जॉज आहेत 2 या जॉजमध्ये एक ऑब्जेक्ट फिट केलेला आहे. असं सपोज करायचा हा ऑब्जेक्ट फिट केलेला आहे यामध्ये फिट केलेला आहे लोअर जॉज जे आहेत ए बीने आपण डिनोट केली त्यामध्ये. आणि वर्नियर स्केलवरचा हा 0 आहे वर्नियर स्केलवरचा 0 आहे जो 0 हा जो 5 आहे 5th लाईन आहे मेन स्केलवरची त्याच्याबरोबर एक्झॅक्टली मॅच करत आहेत. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता हा जो ऑब्जेक्ट यामध्ये फिट केलेला आहे त्या ऑब्जेक्टचं रीडिंग काय आहे 5 मेन स्केल डिव्हिजन. 5 मेन स्केल डिव्हिजन का कारण की तो ऑब्जेक्ट ज्यावेळेस वर्नियर कॅलिपरमध्ये तुम्ही फिट केला तर वर्नियर स्केलवरचा जो 0 लाईन आहे वर्नियर स्केलवरची जी इनिशियल लाईन आहे ती मेन स्केलच्या 5 नंबरच्या लाईनसोबत एक्झॅक्टली मॅच करत आहे. एक्झॅक्टली आता यामध्ये दिसताना तुम्हाला एक्झॅक्टली नसेल दिसत तर या सपोज करायचं की एक्झॅक्टली मॅच करत आहेत. ती बरोबर एकमेकांना मेन स्केलची 5th लाईन आणि वर्नियर स्केलची 0 लाईन ही बरोबर एक्झॅक्टली अशी बॅलन्स करत आहेत. त्यावेळेस तुमचं जे ऑब्जेक्टचं जे रीडिंग असेल ते आउटर डायमीटर असेल इंटरनल डायमीटर असेल ऑर लेंथ ऑर एनी अदर पॅरामीटर तर तो किती असेल तुमचा 5 MSD. 5 MSD म्हणजे 5 टाइम्स मेन स्केलवरचं युनिट डिव्हिजन. आता मेन स्केलवरचं नॉर्मल डिव्हिजन किती असतं तुमचं 0.1 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला रीडिंग काय मिळेल त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या रेडियसच्या आउटर डायमीटरची 5 × 0.1 सेंटीमीटर म्हणजे 0.5 सेंटीमीटर. किंवा जेव्हा मेन स्केलची आणि वर्नियर स्केलची 0 वाली लाईन ही बरोबर वर्नियर स्केलची 0 वाली लाईन मेन स्केलवरच्या कुठल्याही एका लाईनसोबत एक्झॅक्टली मॅच करत असेल तेव्हा रीडिंग असं लिहायचं डायरेक्टली. बट असं गरजेचं थोडी आहे. कधी कधी सिच्युएशन अशी असू शकते की वर्नियर स्केलवरची मेन स्केलवरच्या सपोज करायचं ह्या मेन स्केलच्या लाईन आहेत आणि वर्नियर स्केलची लाईन जी आहे ही लाईन ह्या मेन स्केलच्या ह्या 2 लाईन याच्याबरोबर एक्झॅक्टली मध्ये असेल. वर्नियर स्केलची जी 0 आहे ही या मेन स्केलची 5 नंबरची आहे आणि ही 10 नंबरची. 5 आणि 10 नंबरच्या लाईन्स आहेत त्याच्या अगोदर ह्या 5 आहेत 1 2 3 4 आणि ही 5 आणि 10. तर ह्या 5 आणि 6 नंबरच्या 2 लाईनच्या मधात वर्नियर स्केलची 0 नंबरची लाईन आहे. अशा सिच्युएशन्समध्ये रीडिंग कसं लिहिणार मग तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये रीडिंग कसं लिहिणार तर तुम्ही बघणार मेन स्केल अशा सिच्युएशनमध्ये रीडिंग लिहिण्याची पद्धत बघा काय असते. रीडिंग या सिच्युएशनमध्ये रीडिंग कसं लिहायचं रीडिंग असेल तुमचं मेन स्केल डिव्हिजन. काय असेल मेन स्केल डिव्हिजन. आता मेन स्केल डिव्हिजन म्हणजे कुठलं की जो डिव्हिजन किंवा जो डिजिट मेन स्केलवरचा तुम्हाला वर्नियर स्केलच्या ही 0 लाईनच्या एक्स्ट्रीम लेफ्टला दिसतोय. एक्स्ट्रीम म्हणजे नियरेस्ट लेफ्टला दिसतोय. म्हणजे आता इथे हा 0 5 आणि 6च्या मधोमध आहे. ही कुठली स्केल आहे तुमची ही आहे वर्नियर स्केल ही आहे मेन स्केल. तर वर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या एखाद्या लाईनच्या पर्टिक्युलर लाईनच्या थोडा एक्झॅक्ट पुढे असेल म्हणजे 0 5च्या काय थोडा समोर आहे आणि 6च्या अगोदर आहे. म्हणजे मेन स्केलवर तुम्हाला कुठलं डिजिट विजिबल आहे तर 5.
कुठलं डिजिट विजिबल आहे तर 5, ते मेन स्केल डिव्हिजन प्लस कारण इतका थोडा पार्ट आणखी उरतो ना, इथपर्यंतच लेंथ आहे का नाही, कुठपर्यंत आहे, या दोन्हीच्या मधोमध आहे. मेन स्केल डिव्हिजन प्लस लिस्ट काउंट कशाचा, व्हर्नियर कॅलिपरचा, प्लस लिस्ट काउंट टाइम्स किंवा लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड विथ मेन स्केल. आता याचं मिनिंग काय आहे, नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड विथ मेन स्केल. तर बघा याला आपण काय करू, इकडे व्हिज्युअलाइज करू. सपोज करू थोडी मोठी डायग्राम काढू. ही 5 नंबरची लाईन आहे, 6 आहे, 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 आणि तुमची खाली ही आहे व्हर्नियर स्केल. त्याचा 0 आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहे 10. ही 5 नंबरची लाईन आहे आणि 10 आहे आणि ही 15 आहे. 5 10 आणि 15 ही आहे तुमची मेन स्केल आणि ही आहे व्हर्नियर स्केल. ही आहे मेन स्केल आणि ही आहे व्हर्नियर स्केल. तुम्हाला दिसतंय व्हर्नियर स्केलचं 0 लाईन ही मेन स्केलच्या 5th आणि 6th लाईनच्या मधोमध आहे. 5th आणि 6th लाईनच्या बरोबर एक्झॅक्टली मधोमध, एक्झॅक्टली नाही आहे, थोडी मागे पुढे असू शकते, पण 5thच्या समोर आहे आणि 6च्या प्रिसिडिंगला आहे, 6च्या बॅकला आहे. मेन स्केल डिव्हिजन काय असणार मग तुमचं, 5 येणार, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. अच्छा हे 0 हे 5 10, एक लाईन किती आहे 0.1 सेंटीमीटरची, म्हणजे काय देणार 0.5 सेंटीमीटर. मेन स्केल डिव्हिजन 0.5 सेंटीमीटर. कुठलं मेन स्केल डिव्हिजन कुठलं, जे व्हर्नियर स्केलच्या 0 लाईनच्या जस्ट एक्झॅक्ट अगोदर दिसतंय ते असं तुमचं मेन स्केल डिव्हिजन किंवा मेन स्केल रीडिंग. मेन स्केल डिव्हिजन किंवा याला MSR म्हणू शकतो तुम्ही, मेन स्केल रीडिंग. प्लस लिस्ट काउंट. लिस्ट काउंट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, आपण आत्ता 2-3 एक्झाम्पलमध्ये तेच बघितलं की लिस्ट काउंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. इंटू नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड विथ मेन स्केल. आता हे बघा काय, तुम्हाला या डायग्रामवरून असं दिसत आहे की मेन स्केलची ह्या ज्या लाईन्स आहेत आणि व्हर्नियर स्केलच्या ज्या मार्क केलेल्या लाईन्स आहेत त्यामधली बघा ही 8 नंबरची लाईन, 8 नंबरची लाईन ही मेन स्केलच्या 10 नंबरच्या लाईनसोबत एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहेत. 8 नंबरची लाईन 10 नंबरच्या 8 नंबरची जी लाईन एकवशावरची व्हर्नियर स्केलची ही मेन स्केलच्या नंबर 10च्या लाईनसोबत एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहेत, एकमेकांबरोबर एक सरळ रेष तयार करत आहेत. म्हणजे हे नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड विथ मेन स्केल, म्हणजे व्हर्नियर स्केलची कितवी लाईन ही मेन स्केलच्या कुठल्या तरी एका लाईनसोबत एक्झॅक्टली इक्विव्हॅलंट जर असेल तर ते असेल तुमचं नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल कोइन्साइड विथ मेन स्केल. त्या नंबर तिथं पुटअप करायचा आहे, त्याला लिस्ट काउंटनं मल्टिप्लाय करायचा आहे, त्याच्या अगोदरचा जो डिजिट दिसत असेल व्हिजिबल तो मेन स्केल रिडिंग. आणि अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टचं रिडिंग मेजर करू शकता युझिंग व्हर्नियर कॅलिपर. बघा तुम्हाला फर्स्ट टाइम जर का तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला फर्स्ट रिडिंग किंवा फर्स्ट वॉचिंगमध्ये नाही करणार आहे, त्यामुळेच काय करायचं आहे, परत व्हिडिओ रिपीट करून परत बघायचा आहे. हा कन्सेप्च्युअल आहे, कारण तुम्हाला एकदा एवढी जर आयडिया क्लिअर झाली तर तुम्ही व्हर्नियर कॅलिपरनं रिडिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. किंवा तुम्हाला जर बघता हा कन्सेप्ट क्लिअर झाला की 0च्या जस्ट प्रिसिडिंगवाला मेन स्केल रिडिंग असेल प्लस लिस्ट काउंट त्या व्हर्नियर कॅलिपरचा इंटू नंबर ऑफ डिव्हिजन किंवा व्हर्नियर स्केलची कुठली लाईन किंवा कुठल्या नंबरची लाईन इथून स्टार्ट करायचं आहे, ज्या नंबरची लाईन बरोबर एक्झॅक्टली मेन स्केलसोबत कोइन्साइड करत असेल त्या नंबरनं त्या लिस्ट काउंटला मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने आपण काय करत असतो, रिडिंग कॅल्क्युलेट करत असतो. कशाचे, एखाद्या ऑब्जेक्टचे आउटर डायमीटर असो, इंटरनल डायमीटर असो, ऑर डेप्थ असतो युझिंग व्हर्नियर कॅलिपर. बघा क्वेश्चन आहे एक दिलेला, या क्वेश्चनवरून तुम्हाला काय होईल त्याची कन्सेप्ट आणखी क्लिअर होऊन जाईल. काय बघा दिलेला, द डायमीटर ऑफ द सिलेंडर इज मेजर्ड बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर. एखादा सिलेंडर आहे, ज्या सिलेंडरचा आपण काय करत आहे, सिलेंडर म्हणजे खूप मोठा नाही, छोटासा सिलेंडर आहे, त्याचा आपल्याला डायमीटर मेजर करायचा युझिंग व्हर्नियर कॅलिपर. कशाचा यूज करून, व्हर्नियर कॅलिपरचा. विदाउट झिरो एरर. आता झिरो एररचा कन्सेप्ट आपण नेक्स्ट समोर तोच बघणार आहे. झिरो एरर काय, पहिलं काय, विदाउट झिरो एरर. झिरो एरर म्हणजे कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट त्यामध्ये व्हर्नियर कॅलिपरमध्ये फिट केलेला नसताना
व्हर्नियर कॅलिपरचे जे दोन जॉज आहेत ते काय होतात, मेन स्केलचं आणि व्हर्नियर स्केलचं झिरो रिडिंग एक्झॅक्टली इक्वल असतात, त्याला म्हणायचं विदाऊट झिरो एरर. ओके, आता झिरो एरर म्हणजे काय आपण नेक्स्ट टॉपिक तोच बघणार आहोत. त्यामुळे तुमचं झिरो एरर आणि विदाऊट झिरो एरर दोन्ही टॉपिक काय होतील तिथे आणखी डिटेलमध्ये कव्हर होतील. या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की त्यामध्ये काय विदाऊट झिरो एरर आहे, विदाऊट झिरो एरर. इट इज फाउंड दॅट द झिरो ऑफ द व्हर्नियर स्केल लाईज बिटवीन 5.10 अँड 5.15 सेंटीमीटर. म्हणजे आहे 5.10 आणि 5.15 आणि हे मेन स्केलचे आहेत, आहे 5.10 आणि आहे 5.15 सेंटीमीटर. बघा या लाईननं तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली, जर तुम्ही या लाईनला व्यवस्थित वाचलं तर या लाईनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 1 MSD ची व्हॅल्यू. 1 MSD ची व्हॅल्यू काय, 1 MSD ची व्हॅल्यू दोघांमधला डिफरन्स. 1 MSD किती मिळेल तुम्हाला यामधून, 5.15 मायनस 5.10 सेंटीमीटर, 5.10 सेंटीमीटर म्हणजे 1 MSD ची व्हॅल्यू मिळाली तर मला 0.05 सेंटीमीटर, 0.05 सेंटीमीटर. बघा स्टेटमेंट व्यवस्थित वाचायचा, हा सुद्धा JEE मध्ये आलेलाच क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचा. इट इज फाउंड दॅट झिरो ऑफ द व्हर्नियर स्केल हा मेन स्केलच्या 5.10 आणि 5.15 या दोन लाईनच्या मधोमध लाईज करत आहे. त्यानंतर द व्हर्नियर स्केल हॅज 50 डिव्हिजन्स. काय आहे, व्हर्नियर स्केलला 50 डिव्हिजन्स आहेत आणि जे परमनंट डिव्हिजन व्हर्नियर स्केलचे 50 डिव्हिजन 2.45 सेंटीमीटर ऑन मेन स्केलच्या इक्विव्हॅलंट आहे. म्हणजेच 50 व्हर्नियर स्केल डिव्हिजन हे 2.45 सेंटीमीटर किंवा 2.45 MSDच्या इक्विव्हॅलंट आहे. यावरून तुम्हाला 1 VSD ची व्हॅल्यू काय मिळेल, 2.45 अपॉन 50 सेंटीमीटर. 5 वरती पाठवायचा म्हणजे 0. या 5 जर का डिवाइड केलं तर 0.0 5 20 उरले 4 9 45 0.049 सेंटीमीटर. हे 0.049च इथं का हा पॉईंट वरती गेल्यानंतर पॉईंट 2 ला भाग जात नाही म्हणजे 0.0. यस, 1 VSD ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 0.049 सेंटीमीटर, 0.09 मीटर. आता या फॉर्म्युल्यामध्ये लिस्ट काउंटचा जर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला पुट केला तर तुम्हाला लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करता येणारच नाही. यामध्ये लिस्ट काउंटसाठी कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 MSD मायनस 1 VSD. 1 VSD ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि 1 MSD ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. यामध्ये पुटअप करायचं काय, 0.05 मायनस 0.049 सेंटीमीटर, 0.05 मायनस 0.049. याचं सबस्ट्रॅक्शन जर केली तर तुम्हाला काय मिळेल, 0.05 म्हणजे 50, 10तून 9 गेले 1, 5 0 म्हणजे 0.001 सेंटीमीटर, 0.001 सेंटीमीटर हा काय मिळाला तुम्हाला लिस्ट काउंट. किती, 0.001 सेंटीमीटर. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे यामध्ये, द 24th डिव्हिजन ऑन द व्हर्नियर स्केल इज एक्झॅक्टली मॅच विथ वन ऑफ द मेन स्केल डिव्हिजन. ज्यावेळेस त्यामध्ये सिलेंडर फिट केला आहे, मेन स्केल रिडिंग आहे 5.10. का, कारण 0 हा 5.10 आणि 5.15च्या मध्ये आहे म्हणजे 5.10 तुम्हाला एक्झॅक्टली विजिबल आहे. मेन स्केल रिडिंग किती झालं तुमचं, 5.10 सेंटीमीटर. लिस्ट काउंट आपण कॅल्क्युलेट केलेल्या दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार तो मिळाला 0.01 सेंटीमीटर. आणखी काय दिलेलं आहे, व्हर्नियर स्केलवरची 24 नंबरची जी लाईन आहे 24th लाईन ही मेन स्केलवरच्या कुठल्या तरी एका लाईनसोबत एक्झॅक्टली मॅच करत आहे. मग डायमीटर ऑफ द सिलेंडर किती, त्या सिलेंडरचा डायमीटर. बघा डायमीटर कसा कॅल्क्युलेट करणार, मग आपण डायमीटर इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग प्लस लिस्ट काउंट इंटू 24th लाईन. कारण 24th लाईन काय होत आहे, मॅच होत आहेत. मेन स्केल रीडिंग किती आहे, 5.10 सेंटीमीटर. लिस्ट काउंट आहे 0.001 सेंटीमीटर इंटू 24 नंबरची लाईन 24 सेंटीमीटर. दोन्ही सेम युनिटमध्ये आहे. सेम युनिटवाल्या क्वांटिटी आपण ॲड करू शकतो. आपण युनिट ज्यावेळेस युनिट टॉपिक डिस्कस केला तिथे आपण बघितलं की दोन सेम युनिटवाल्या क्वांटिटी का दोन सेम डायमेन्शनवाल्या क्वांटिटीज आपण ॲड करू शकतो. सेंटीमीटर सेम डायमेन्शन आहे. 24 जर याला मल्टिप्लाय केलं तर ते मिळेल 5.10 प्लस 0.024 सेंटीमीटर
ॲडिशन करायची, हे मिळेल तुम्हाला 5.124 सेंटीमीटर. काय मिळेल? डायमीटर. तो जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरचा डायमीटर किती मिळाला तुम्हाला? 5.124 सेंटीमीटर. 5.124 सेंटीमीटर. येस, या 24ने याला मल्टिप्लाय करायचं. हे मिळालं तुम्हाला आन्सर. यावरून तुम्हाला कळालं असेल की व्हर्नियर कॅलिपरनं जे काही रिडिंग कॅल्क्युलेट करायचे असतात ते कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचे असतात. काय करायचे? लिस्ट काउंट करायचे, दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार किती नंबरची लाईन मॅचअप करते त्यांना मल्टिप्लाय करायचं आणि मेन स्केल रिडिंगनं त्यामध्ये ॲड करायचे. मेन स्केल रिडिंग त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर बघा काय? झिरो एरर इन व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपरचा झिरो एरर म्हणजे काय? तर बघा आपण काय करू आता, याला एक्झॅक्टली जी सिच्युएशन आहे ना त्या सिच्युएशननुसार समजून घेऊया. त्या सिच्युएशननुसार समजून घ्या. सपोज करायचं ही आहे 0 मेन स्केलची, ही वरची आहे मेन स्केल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि खाली आहे ही व्हर्नियर स्केल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही आहे व्हर्नियर स्केल आणि ही आहे मेन स्केल. बघा ही पहिली सिच्युएशन आहे, याला सिच्युएशन 1 म्हणू आपण. सिच्युएशन 1 यामध्ये बघा व्हर्नियर स्केलची 0 आणि मेन स्केलची 0 एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ज्याचे आपल्याला डायमीटर लेंथ वगैरे मेजर करायचे तो त्या व्हर्नियर कॅलिपरचे जे खालची लोअर जॉज आहेत असे लोअर जॉज म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा. ही जी लोअर जॉज आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्स्ट्रुमेंट फिट न करता आपण ही जर याला एक्झॅक्टली इक्वल केली तशी आणि नंतर आपण बघितलं की मेन स्केलचं डिव्हिजन मेन स्केलचं 0 आणि व्हर्नियर स्केलचा 0 यामध्ये बघा एक्झॅक्टली इक्वल आहेत, एक्झॅक्टली एकमेकांवर कोइन्साइड करत आहेत. म्हणजे व्हर्नियर स्केलची 0 लाईन आणि मेन स्केलची 0 लाईन एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहेत. म्हणजेच हे जे आहे यामध्ये कुठल्याच प्रकारचा एरर नाही. हे काय आहे? विदाऊट झिरो एरर. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटनं आपण जी काही मेजरमेंट करणार त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा एरर ॲड होणार नाही. का? कारण की 0 मेन स्केल आणि 0 व्हर्नियर स्केलचा एक्झॅक्टली कोइन्साइड करत आहे. बट दुसरी सिच्युएशन अशी असू शकते की हा आहे मेन स्केलचा 0 1 2 3 4 5 आणि हा आहे व्हर्नियर स्केलचा 0 1 2 3 4 5. हा आहे मेन स्केलचा 0 बघा आणि हा व्हर्नियर स्केलचा. ही आहे व्हर्नियर स्केल, ही आहे मेन स्केल. यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? व्हर्नियर स्केलचा जो 0 आहे तो 0 मेन स्केलच्या 0च्या राईट साईड मेन स्केलच्या लेफ्ट साईडला शिफ्ट झालेला आहे. दिसतो ना यामध्ये मेन स्केलचा जो 0 आहे तो व्हर्नियर स्केलच्या फर्स्ट लाईन सोबत मॅच करत आहे, 0 सोबत मॅच करत आहे का नाही. म्हणजे तुम्ही अशा व्हर्नियर कॅलिपरनं जर का मेजरमेंट करसाल तर तुम्हाला त्या मेजरमेंटमध्ये हा जो डिफरन्स आहे व्हर्नियर स्केलच्या एका डिव्हिजनवाला तो डिफरन्स त्यामध्ये ॲड करावा लागेल. का? कारण यामध्ये तुम्ही जर काही एखादी मेजरमेंट करसाल त्या मेजरमेंटचं रिडिंग तुम्हाला मिळेल 5.10. बट तुम्हाला माहिती आहे अगोदरच की काय इन्स्ट्रुमेंटचे मेजरमेंट करण्याच्या अगोदरच तुम्हाला दिसलं की कुठल्याही प्रकारची मेजरमेंट नसताना मेन स्केलचा 0 हा व्हर्नियर स्केलच्या फर्स्ट डिव्हिजन सोबत मॅच होता. म्हणजे तुम्हाला 0. व्हर्नियर स्केलवरचं एक जी व्हर्नियर स्केलची लाईन 0 सोबत कोइन्साइड करत आहे ती नंबर ऑफ लाईन्स टाइम लिस्ट काउंट. जी लाईन व्हर्नियर स्केलची मेन स्केल सोबत मॅच करत आहे ती लाईन्स टाइम लिस्ट काउंट ऑफ दॅट व्हर्नियर कॅलिपर ही टर्म काय करावं लागते? सबट्रॅक्ट करावं लागते. म्हणजे तुम्हाला यामधून लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन कोइन्साइडिंग लाईन ही टर्म काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे इथं काय झाला? मेजरमेंट करण्याच्या अगोदरच एरर इंट्रोड्यूस झाला. ही आहे दुसरी सिच्युएशन. तिसऱ्या सिच्युएशनमध्ये काय असू शकतं? तिसऱ्या सिच्युएशनमध्ये असू शकतो की मेन स्केलचा हा 0 आहे, हा व्हर्नियर स्केलचा 0 ह्या मेन स्केलच्या पहिल्या लाईनसोबत मॅच करत आहे. म्हणजे मेन स्केलचा हा 0 जो आहे हा व्हर्नियर स्केलच्या 0 सोबत मॅच न करता व्हर्नियर स्केलचा जो 0 आहे हा मेन स्केलच्या फर्स्ट लाईन सोबत मॅच करत आहे. म्हणजे इथे सुद्धा काय आहे? हे इन्स्ट्रुमेंटमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, काहीतरी एरर आहे. तर मग हे असे जे आहेत या सेकंड सिच्युएशनमध्ये आणि थर्ड सिच्युएशनमध्ये ऑकर होणारे हे जे एरर आहेत
या एररला काय म्हणायचं, झिरो एरर. झिरो एरर का, कारण विदाऊट एनी मेजरिंग इक्विपमेंट, म्हणजे कोणतंही एखादं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ज्याचा मेजरमेंट करायची ती त्यामध्ये फिल न करता ह्या टाईपची रिडिंग व्हर्नियर कॅलिपर दाखवत आहे, त्यांना काय म्हणायचे, झिरो एरर. त्यांना काय म्हणायचं आहे, झिरो एरर. बघा झिरो एररची डेफिनेशन काय होईल मग, झिरो एररची डेफिनेशन काय होईल, काय, द रिडिंग शोन बाय द व्हर्नियर कॅलिपर व्हेन देअर इज नो ऑब्जेक्ट फॉर इट्स मेजरमेंट इज झिरो एरर. जे तुम्हाला मी अगोदर सांगितलंय तेच या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे. काय, व्हर्नियर कॅलिपरनं दाखवलेले रिडिंग्स किंवा जेव्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट किंवा मेजरिंग ऑब्जेक्ट फिल नाही केलेलं राहत, तेव्हा जे रिडिंग व्हर्नियर कॅलिपर शोन करतो त्या रिडिंगला काय म्हणायचं, झिरो रिडिंग. त्याला काय म्हणायचं, झिरो एरर. काय म्हणायचं, झिरो एरर. किंवा आणखी दुसरी डेफिनेशन काय आहे, व्हेन झिरो ऑफ द मेन स्केल, मेन स्केलवरचा झिरो डू नॉट कोइन्साइड. हे बघा ही लाईन खूप महत्वाची, यामधलं स्टेटमेंट काय, मेन स्केलवरचा झिरो जेव्हा व्हर्नियर स्केलच्या झिरो सोबत कोइन्साइड करत नाही तेव्हा तिथं काय असतो, झिरो एरर असतो. हेच तुम्हाला दोन सिच्युएशनमध्ये मी सांगितलं आहे. मग आता झिरो एररच्या टाइप्समध्ये बघा, पॉझिटिव्ह झिरो एरर, पॉझिटिव्ह झिरो एरर. बघा सेकंड सिच्युएशन जी बघितली आपण, कुठली, सेकंड सिच्युएशन कुठली, की ज्यामध्ये हा आहे मेन स्केलचा झिरो आहे आणि हा व्हर्नियर स्केलचा झिरो आहे. हा मेन स्केलचा झिरो आहे, व्हर्नियर स्केलचा झिरो आहे आणि व्हर्नियर स्केलची सेकंड नंबरची लाईन ही मेन स्केलच्या झिरो नंबरच्या लाईनसोबत बॅलन्स करत आहे. म्हणजे मेन स्केल ही आहे व्हर्नियर स्केल. जेव्हा केव्हाही मेन स्केलचा झिरो किंवा व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेन स्केलच्या झिरोच्या लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड साईड LHS, मेन स्केलचा किंवा व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेन स्केलच्या झिरोच्या लेफ्ट साईडला शिफ्टेड असेल तर तेव्हा जो झिरो एरर अकोर होतो तो असतो पॉझिटिव्ह झिरो एरर. पॉझिटिव्ह झिरो एरर. पॉझिटिव्ह झिरो एरर कसा कॅल्क्युलेट करायचा, पॉझिटिव्ह झिरो एरर, पॉझिटिव्ह झिरो हा तुमचा लिस्ट काउंट इनटू नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन, नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन, नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन. इथे नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन आहे सेकंड, लिस्ट काउंट त्या व्हर्नियर कॅलिपरचा जो असेल तो. आणि विथ झिरो एरर, विथ पॉझिटिव्ह झिरो एरर रिडिंग काय असेल, फायनल रिडिंग. ज्याही काही ऑब्जेक्टची तुम्ही फायनल रिडिंग घेसाल ती फायनल रिडिंग असेल रिडिंग मायनस पॉझिटिव्ह झिरो एरर, रिडिंग मायनस रिडिंग मायनस पॉझिटिव्ह झिरो एरर. हे फायनल रिडिंग असेल जर का त्या मेजरिंग इक्विपमेंटमध्ये पॉझिटिव्ह झिरो एरर असेल. पॉझिटिव्ह झिरो एरर असेल असं केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेन स्केलच्या झिरोच्या लेफ्ट साईडला शिफ्टेड असेल तर, किंवा विदाऊट एनी मेजरिंग इक्विपमेंट, म्हणजे कुठल्या एखादा मेजरिंग ऑब्जेक्ट त्या व्हर्नियर कॅलिपरमध्ये फिट केलेला नसेल तेव्हा. फायनल रिडिंग असेल. रिडिंग कसं कॅल्क्युलेट करायचं आपण एका इक्वेशनमध्ये, एका प्रॉब्लेमच्या फॉर्ममध्ये हे डिस्कस केलं आहे. आणि पॉझिटिव्ह झिरो एरर त्यामधून सबट्रॅक्ट करायचा, पॉझिटिव्ह झिरो एरर सबट्रॅक्ट करायचा. त्यानंतर बघा निगेटिव्ह झिरो एरर, निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर किंवा सेकंड थर्ड वाली जी सिच्युएशन होती त्यामध्ये काय होता, हा मेन स्केलचा झिरो आहे सपोज करायचा आणि हा व्हर्नियर स्केलचा झिरो आहे 1 2. मेन स्केलच्या सेकंड लाईन सोबत व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेन स्केलच्या सेकंड लाईन सोबत कोइन्साइड करत आहेत. म्हणजे व्हर्नियर स्केलचा झिरो हा काय आहे, राईट हँड साईडला आहे मेन स्केलच्या झिरोच्या. जेव्हाही कधी व्हर्नियर स्केलचा झिरो हा मेनच्या झिरोच्या राईट साईडला शिफ्ट असेल किंवा विदाऊट एनी मेजरिंग इक्विपमेंट त्यामध्ये फिल केलं असताना तेव्हा जो एरर ऑकर होईल त्याला म्हणायचं निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर पण कसा काढायचा, बस निगेटिव्ह झिरो हा कसा राहील, लिस्ट काउंट. याची पण निगेटिव्ह कधी असेल, हा निगेटिव्ह झिरो एररची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. लिस्ट काउंट इंटू नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन, नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन, नंबर ऑफ कोइन्साइडिंग लाईन. यामध्ये कुठली लाईन कोइन्साइड करते झिरो सोबत, 2. निगेटिव्ह झिरो एरर हा निगेटिव्ह असतो. आणि फायनल रिडिंग काय असेल, जर का मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये
निगेटिव्ह झिरो एरर असेल तर फायनल रीडिंग असेल, जे रीडिंग तुम्ही कॅल्क्युलेट करता ह्या इक्विपमेंटनं ते मायनस निगेटिव्ह एरर. निगेटिव्ह झिरो एरर म्हणजेच काय, तर रीडिंग प्लस निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर ॲड करायचा रीडिंग सोबत, पॉझिटिव्ह झिरो एरर त्यामधून सबट्रॅक्ट करायचं. पॉझिटिव्ह केव्हा असेल, जेव्हा झिरो लेफ्ट हँड साईडला असेल. निगेटिव्ह केव्हा असेल, जेव्हा झिरो मेन स्केलच्या राईट साईडला असेल. कुठल्या स्केलचा, व्हर्नियर स्केलचा. पॉझिटिव्ह झिरो एरर आणि निगेटिव्ह झिरो एरर. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह झिरो एरर आणि निगेटिव्ह झिरो एररवर बेस जे काही एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स बनत असतील ते तुम्हाला असाइनमेंटमध्ये मिळतील. काहीच करायचं नाही, जे आपण मेन स्केलची रीडिंग कॅल्क्युलेट केलेली आहे बस त्यामध्येच काय करायचं आहे, फक्त झिरो एररवाले निगेटिव्ह असेल तर ॲड करायचे मेन रीडिंगमध्ये, पॉझिटिव्ह असेल तर सबट्रॅक्ट करायचं. आणि जे रीडिंग आपण मेन स्केलचे किंवा व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये ॲड सबट्रॅक्ट टर्म करायचे आहेत. आणि जे आपण एक्झाम्पल रीडिंगमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो रीडिंग बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर, त्यालाच तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झिरो एररमध्ये सुद्धा क्वेश्चन्स फ्रेम करून प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, व्हर्नियर कॅलिपरचा नेक्स्ट जो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आपला तो म्हणजे स्क्रू गेज, त्याबद्दल डिस्कशन करू. त्याचा लिस्ट काउंट कसा काढायचा, त्यानं मेजरमेंट कशी करायची, त्यामध्ये पॉझिटिव्ह एरर कसा असतो, निगेटिव्ह एरर कसा असतो आणि त्याचे काही प्रिव्हियस इयरचे आलेले क्वेश्चन्स पण आपण बघू. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला जर का काही पार्ट समजला नाही तर काय करायचं, तुम्ही परत रिप्ले करून बघायचं आहे. कारण की हा जो टॉपिक आहे हा कन्सेप्च्युअली तुम्हाला जर जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे बेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाहीत. त्यामुळे काय करायचं, एकदा नाही समजलं तर रिवाइंड करून परत बघायचं आहे. एकदा दोनदा बघून जरी नसेल समजेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, तुमचे डाऊट्स तिथे सॉल्व्ह केले जातील. यावर बेस असाइनमेंट तुम्हाला मिळेल, ती तुम्ही ट्राय करायची असेल आणि नाही झाली तर त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स पण तुम्हाला समोर मिळतीलच. भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण डिस्कस करू स्क्रू गेज, जो अनदर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. अभ्यास करत राहा, अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि कन्सेप्ट एकदा नाही समजला तर परत रिवाइंड करून बघा. याच्यासोबत तुम्हाला नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केली, ती नोट्ससुद्धा रेफर करत चला. ओके, थँक्यू.